हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे नागपंचमी. तर नागपंचमीच्या निमित्ताने आज मी तुमच्यासोबत पुरणपोळी आणि कटाची आमटी कसं बनवायचं हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी जे आहे इथे आपल्याला काय करायचं आहे ते मी सांगते. आपण इथे 1 वाटी जी चणा डाळ घेतलेली आहे ती मी आता कुकरमध्ये टाकते आणि कुकरमध्ये टाकून तिला आपण छान अशी चोळून व्यवस्थित अशी वॉश करून घ्यायची. ठीक आहे. तर मी 1-2दा जे आहे ही चण्याची डाळ आहे छान अशी वॉश केली आहे आणि मग मी वॉश करून घेतल्यानंतर जे आहे यामध्ये आपल्याला आता 1 तांब्या मी पाणी टाकलं आहे. त्यानंतर थोडंसं मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यामुळे कसं ही लवकर जे आहे शिजते. ठीक आहे. त्यानंतरला मी हा जो कुकर आहे तो व्यवस्थित बंद करून गॅसवरती ठेवून दिला आहे आणि त्यानंतर आता जो वेळ आहे त्यामध्ये आपण इथे 2 टोमॅटो जे आहेत ते कट करूया आणि एक कांदा आपण इथे छान असा कट करून घेऊया. आपल्याला हा जो कांदा आणि टोमॅटो आहे तो कटाच्या आमटीसाठी लागणार आहे मसाला बनवण्यासाठी. तर त्यामुळे मी जे आहे इथे कांदा जो आहे हा व्यवस्थित कट करून घेते आणि माझा जसा कांदा कट करून होईल त्यानंतरच मी इथे टोमॅटो पण मी छान कट करून घेतला आहे आणि मी इथे हा जो तवा आहे तो गरम करून घेतला आणि त्यावरती मला हा कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे. तर हा जो कांदा आहे तो मी न तेल टाकताच छान असा भाजून घेते. तर हा जो कांदा आहे आपल्याला छान असा स्मोकी होजेपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे. तर एकीकडे कांदा होते तिकडे दुसरीकडे जे आहे मी सुकं खोबरं आहे ते सुद्धा मी अर्धं घेतलेलं आहे आणि हा कांदा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याचा रंग जोपर्यंत असा चॉकलेटी आणि असा काळसर होत नाही तोवर आपण छान भाजून घ्यायचा आहे. आणि जसा कांदा होतो आपला त्यानंतर त्यामध्ये मी जसं आता खोबरं घेतलं होतं ते खिसून थोडंसं घ्यायचं आणि ते पण छान असं व्यवस्थित चॉकलेटी होजेपर्यंत असं भाजून घ्यायचं. जसं आपलं खोबरं भाजून होईल त्यानंतर त्याच तव्यामध्ये आपण टोमॅटो आणि कांदा आणि थोडंसं आलं जे आहे ते आपण व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर आपण ह्यामध्ये तेल टाकलेलं नाही आहे, असंच हे जे आहे आपण भाजून घेतलेलं आहे. तर आता हे सगळं जे आहे आपण थोडा वेळ गार करायला ठेवूया आणि यानंतर आता आपण इथे जे आहे कणिक मळून घेऊया. त्यासाठी आपण इथे 2 वाटी जे आहे गव्हाचं पीठ घेत आहोत. तर आता मी हे जे आहे 1 वाटी आधी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने परत एकदा आपल्याला अजून 1 वाटी गव्हाचं पीठ, म्हणजे इथे आपण जे आहे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 1ला जरासा कमी असा आपण मैदा घेतलेला आहे. तर आपण इथे 2 वाटी गव्हाचं पीठ आणि 1ला अर्धं असं मैदा घेतलेला आहे. तर हे छान असं आपण चाळून घ्यायचं आहे आणि चाळून घेतल्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे. तर हळद मी आता ह्याच्यामध्ये टाकत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हळद जे आहे एका वाटीमध्ये पाणी टाकून त्यामध्ये हळद मिक्स करून पण टाकू शकता किंवा असंही टाकू शकता. जर तुम्ही वाटीत पाणी टाकून जर ह्याच्यामध्ये ॲड केलं तर त्याने जे काय आहे हळद सगळीकडे इक्वली पार्टमध्ये डिस्ट्रीब्यूट होईल आणि त्यानंतर ह्यामध्ये थोडंसं तेल टाकून जे आहे आपण थोडंसं हे एकत्र करून छानसा आपण ह्याचा गोळा लाटून घ्यायचा आवश्यकतेनुसार पाणी टाकून. त्यानंतर हे जे कणिक आहे आपलं मळून झालेलं आहे तर हे कणिक आपण एका टोपामध्ये जे आहे पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून जे कणिकची जो गोळा आहे तो आपल्याला छानपैकी असा झाकून अर्धा 1 तास आपल्याला त्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. ठीक आहे. तर आपलं जसं आपण रेस्ट करायला ठेवलं त्यानंतर ही जी डाळ आहे हिच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. तर आपली डाळ जी आहे व्यवस्थित शिजलेली आहे. तर ही आपण आता मी दाखवते ती कशी ओळखायची. तर ही डाळ जी आपण हातामध्ये घ्यायची आणि व्यवस्थित अशी मॅश करायची. तर ही व्यवस्थित मॅश झाली म्हणजे ही आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. तर ही डाळ जी आहे पुरणाची ती आपण एका चाळीमध्ये चाळून घेऊ आणि थोडीशी डाळ मी जी आपल्याला कढी बनवायची आहे पोळ्याची कढी त्याच्यासाठी आपण काढून घेतली आहे. त्यानंतरला आपण ह्या चाळणीमध्ये जे आहे एका वाटीच्या सहाय्याने जे आहे पुरण आपण रगडून घेऊया. ठीक आहे. तुम्ही हे असंही करू शकता किंवा जे पुरणपात्र असतं त्याने सुद्धा आपण असं करू शकतो. तर हे बघा हे असं पुरण पडतं यामध्ये जसं मी आता तुम्हाला दाखवलं. तर छानपैकी आपण हे रगडून घ्यायचं. त्यानंतर जे आहे आपण एकीकडे जसं आपलं रगडून झालेलं आहे आता आपलं, तर आपण एकीकडे गॅस गरम
गॅस ऑन करून त्यावर कढई गरम करायला ठेवली आहे. तर जसं आपण ना 1 वाटी चण्याची डाळ घेतली होती, तसं 1 वाटी जे आहे आपण इथे साखर घेतलेली आहे. तुमच्या म्हणजे आवडीनुसार जसं तुम्हाला गोड कमी जास्त हवं तसं तुम्ही जे आहे ना कमी जास्त करू शकता. तर मी इथे दोन्ही इक्वल पार्टमध्ये घेतलेलं आहे. आणि आता जे आहे ना पुरण आणि साखर जे आहे ना मी व्यवस्थित असं जे आहे ना गॅसवरती छान जे असं पुरण व्यवस्थित बनवून घेते. तर जसं आपण हे ना हलवत राहू ना, जसं ही साखर जशी मेल्ट होत जाईल ना, तसं हे खूप असं पातळ-पातळ होत जाईल. तर आपल्याला ना हे सतत हलवत राहायचं आहे. हे जे पुरण आहे ना, जरा पण आपल्याला ना बुडाला लागू नाही द्यायचं, म्हणजे करपू नाही द्यायचं. आपल्याला सतत त्याला हलवत राहायचं आहे. मग तसं हलवत राहू ना, मग काही वेळाने थिक होईल. आणि आपण ना हे झाल्यानंतर ना जी उलटण आहे ना, ते असं मधोमध ठेवायचं, जेणेकरून आपल्याला कळेल की पुरण आपलं रेडी झालेलं आहे. मग त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची पूड आणि वेलची पूड आणि त्यानंतरला ना जायफळ आणि थोडी बडीशोपची पावडर आईने ऑलरेडी केली होती, ती मी त्यामध्ये टाकून ते छान असं मिक्स केलेलं आहे. आणि थोड्या वेळानंतर जे आहे ना आपलं कणिकही व्यवस्थित झालेलं आहे. अर्धा 1 तास झालेले आहेत. तर मी जे आहे ना कणिक ते पाण्यातून काढून छान असं त्याला ना व्यवस्थित मळून घेते आणि परत त्याला तेल लावून ना थोडं साईडला ठेवून देते आहे. ठीक आहे. तर आपलं हे पुरण जे व्यवस्थित झालेलं आहे, मी एका प्लेटामध्ये त्याला काढून साईडला ठेवून देते आहे. तर आपलं पुरण आणि जे कणिक आहे ते दोन्ही पण रेडी आहे. तर इथे आपण ना आमटीसाठी जे आहे ना, आपण जे आधी गार करायला ठेवलेलं ना, त्यामध्ये फक्त आपण ना इथे कोथिंबीर टाकत आहोत. बाकी जे काही होतं ना, ते सगळं सेमच आहे. तर इथे छान आपण कोथिंबीर जे वाटण आहे ना, ते वाटून घेतलं. त्यानंतरला ना इथे राहिलं मला तुम्हाला सांगायचं, की आपण ना आधी तेल टाकलं आणि तेलामध्येच आपण ना आपल्या घरातला जो काळा मसाला आणि लाल तिखट जे आहे ना, ते टाकलेलं आहे. आणि त्यानंतर जो आपण मसाला केला होता ना, तो मसाला मी यामध्ये टाकला आणि तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर आपल्याला ना या आमटीसाठी, पोळ्याच्या आमटीसाठी जे आहे ना गरम पाणीच टाकायचं आहे. तर मी थोडं गरम पाणी टाकून जे आहे ना एक वाफ काढून घेतली. वाफ काढून घेतल्यानंतर जे आहे ना आपण जे डाळ निचून घेतल्यानंतर जे पाणी होतं ना ते आपण या आमटीमध्ये टाकलेलं आहे. आणि त्यानंतर जे आहे ना आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहे. आणि जे काही पुरण होतं ना ते थोडंसं पुरण आपण ना याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि त्यानंतर आपण थोडीशी कोथिंबीर टाकून ना याला छान अशी एक उकळ येऊ देऊया. आणि आपली जशी उकळ येऊन होईल ना त्यानंतर आपली जी पोळ्याची आमटी आहे ती रेडी आहे, ती झाकून साईडला ठेवू. आणि इथे आपण जे आहे ना आता पोळ्यांची तयारी करू. तर त्यासाठी मी ना इथे एक छोटासा कणकेचा गोळा घेतलेला आहे. ठीक आहे. तो छोटा मी असा गोळा घेऊन त्याची ना आपण छान अशी वाटीसारखं ना आपण ह्याला बनवून घ्यायचं आहे. आणि त्याच नंतर ना आपण ना जेवढा गोळा घेतला ना तेवढंच आपल्याला पुरण घ्यायचं आहे. आणि पुरण जे आहे त्या वाटीमध्ये, जे कणकेची वाटी बनवली ना आपण, त्यामध्ये ना प्रेस करत राहायचं आहे. आणि ना छान असा उंडा बनवून घ्यायचा आहे. आणि उंडा बनवल्यानंतर जे वरचं थोडंसं शिल्लक असतं ना ते तुम्ही काढून घेऊ शकता, किंवा तसंच ते झाकून जे आहे ना व्यवस्थित ह्याला असं कवर करून आपण थोडंसं असं ह्याला ना प्रेस करायचं. पोलपाटावरती थोडं पीठ टाकून थोडंसं प्रेस करायचं, जेणेकरून ना आपला व्यवस्थित गोलाकार होईल आणि आपल्याला लाटायला बरं पडेल. ठीक आहे. तर त्यामुळे मी असं तुम्हाला आता दाखवते, असं आपल्याला करायचं आहे. तर हे आपलं झाल्यानंतर छान आपण ही जी पोळी आहे ना ती व्यवस्थित लाटून घेऊया. ठीक आहे. तर ही आपली जशी पोळी लाटून होईल ना त्यानंतर आपल्याला गॅस जो आहे ना लो टू मीडियम फ्लेमवर ठेवायचा आहे. आणि लो टू मीडियम फ्लेमवर ठेवल्यानंतर आपली जी पोळी झालेली आहे ती मी लगेचच गॅसवरती जी तव्यावरती टाकलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला ना ती व्यवस्थित दोन बाजूने जे आहे ना व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. आणि त्यानंतर जो सेकंड उंडा आहे ना तो पण मी तसाच केलेला आहे. आपण थोडंसं कणिक घेऊन त्याला असं बाटी शेपमध्ये करायचं आणि त्यामध्ये ना पुरण टाकायचं आणि छान असं ना व्यवस्थित आपण हा जो उंडा आहे ना छान असा लाटून घेऊया. आणि त्यानंतर ही दुसरी पोळी मी तुम्हाला आता दाखवलेली आहे. तर हे जे पोळ्या आहेत ना या आपल्याला व्यवस्थित जे आहेत ना लो टू मीडियम फ्लेमवर जे आहे ना आपल्याला याला छान भाजून घ्यायचं आहे. आणि हे आपल्याला जसं भाजून व्हायला लागलं ना थोडं थोडं, तर आपल्याला यावरती तेल व्यवस्थित लावून घ्यायचं, किंवा तुम्ही इथे तूपही लावू शकता. ठीक आहे. तर मी छान अशी पोळी ना व्यवस्थित भाजून घेते आहे. तर ही पोळी जी आहे ना तुम्ही पाहू शकता की किती छान अशी फुगत आहे. व्यवस्थित फुगत आहे, म्हणजे ना सगळं एकदम बरोबर आणि करेक्ट झालेलं आहे.
तर ही जी पोळी आहे ना, ही पण मी काढून घेते. तर तुम्ही पाहू शकता, की मी कशाप्रकारे जे आहे ना, इथे पोळ्या बनवत आहे. तर खूपच असं छान आणि इझिली होतात. जर आपण सगळं प्रमाणामध्ये घेतलं ना, तर सगळं करेक्ट आणि व्यवस्थित होतं. ठीक आहे. तर हे आता मी ही पण पोळी जी आहे ना, व्यवस्थित अशी छान भाजून घेते. तर आपल्याला ना ह्याला जास्त उलटापालट नाही करायचं आहे. तर दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. एकदा एक बाजू झाली ना, की सेकंड टाईमला दुसरी बाजू असं व्यवस्थित आपल्याला छान ही पोळी ना भाजून घ्यायची आहे आणि अशी फोल्ड करूनच ठेवायची आहे. ठीक आहे. तर आपण ही जशी फोल्ड करून ठेवल्यानंतर आता इथे सगळं जेवण जे आहे ना रेडी झालेलं आहे. तर आता मी जसं ना फर्स्ट बाईट जो मी पोळीचा घेतला ना, खूपच सॉफ्ट लागत होता आणि सगळं एकदम परफेक्ट झालं होतं स्वीट वगैरे आणि त्यानंतर जी मी कढी खाल्ली ना पोळ्याची कढी ती पण खूपच टेस्टी झाली.